नमस्कार, मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण निंबोरा या गावामध्ये आलो आहे, तालुका रावेर। आपण बोंडे सरांना 8 ऑगस्टला इथे फ्रेशचा डेमो दिला होता। या डेमोची माहिती आज दिनांक 29/8/2025 रोजी आपण इथं छोटेखानी सचिन दादा आमचे जे श्रीराम कृषी सेवा केंद्राचे दोन्ही संचालक आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये सरांना जो आपण डेमो दिला होता त्याचे आज फील्ड विजिट आणि शेतकऱ्याचा प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम आपण इथं आज आयोजित केलेला आहे। त्या संदर्भात आपण सरांकडून जे आपल्या फ्रेशचे जे रिझल्ट आहेत ते कसे मिळाले हे त्यांच्याकडून जाणून घेऊ। श्रीराम कृषी केंद्राचे संचालक जे ते पण सांगतील आणि गावातील जे शेतकरी आहेत ते सुद्धा इथं बऱ्याच संख्येने उपलब्ध आहेत इथे। सर, काय रिझल्ट वाटले सर आपल्याला? नमस्कार, माझं नाव विवेक बोंडे। आवाज थोडासा सर। नमस्कार, माझं नाव विवेक बोंडे, राहणार निंबोरा। सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं फ्रेश नावाचं प्रोडक्ट मी या ठिकाणी एका पंपासाठी वापरलं होतं। ते एका पंपाला हे प्रोडक्ट घेतल्यानंतर या केळीच्या बागेवरती त्याची फवारणी आणि पोगे भरणी केली। ज्या दिवशी फवारणी आणि पोगे भरणी झाली त्याच्या 8 दिवसानंतर या प्लॉटमध्ये पाहिलं असं लक्षात आलं की पानांचा कलर चांगला दिसून आला, त्यासोबत पानांवरती चांगली काळोखी दिसून आली, त्याचप्रमाणे पानांवरती चकाकी दिसायला लागली आणि त्याच्यानंतर 2 पानातील जे अंतर होतं ते जास्त मोठं आपल्याला वाढलेलं दिसून आलं आणि जो महत्वाचा पोगा असतो तो चांगला लांब या ठिकाणी प्लॉटवरती पाहायला मिळाला। म्हणून हे जे प्रोडक्ट आहे हे चांगलं आहे आणि याचा आपण शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे असं मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। सर, अंतरी जे तुम्ही बोलले हे काय भाग असते अंतरीचा? सचिन जय दादा सांगा बरं। 2 पानांमधील अंतर, जे पहिलं पान आहे आणि त्याच्यानंतर दुसरं जे पान निघतं त्याच्यामध्ये चांगला अंतर जर असलं तर त्याची वाढ चांगली होते आहे, प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आहे, वाढ चांगली झपाट्याने होणार आहे आणि वाढ जर चांगली झपाट्याने झाली तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला येणाऱ्या उत्पादनावरती दिसत असतो। असा हा केळीमध्ये तुम्हाला चांगल्यापैकी इथं आणि जिथं आपण हे प्रोडक्ट वापरलेलं नाही त्या ठिकाणी तुम्हाला अंतरी आणि याच्यामध्ये थोडंसं तफावत थोडं त्यामध्ये मला क्वालिटीमध्ये सुद्धा दिसून आली। ठीक आहे, धन्यवाद। आपण आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही आमच्या कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि येणारं वर्ष हे आपल्या सर्व निंबोरा वासियांना सुख समृद्धीचं जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नमस्कार।